हुडकेश्वर थाना क्षेत्र में 6 जनवरी 2024 को मंदिर में चोरी का मामला दर्ज हुआ था। मामले से संबंधित अधिकारी और कर्मचारियों ने गुप्त सूचना के आधार पर अपराधों का खुलासा कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। मंदिर चोरी के मामले से जुड़े आरोपियों के पास से पुलिस ने एक एम्पलीफायर, अन्य अपराधों में इस्तेमाल की हुई मोटरसाइकिल, घरों में चोरी की हुई नकद राशि और चोरी की हुई मोटरसाइकिल बरामद की गई है। आरोपियों के नाम रितेश संकुसरे, अंकुश मडके और प्रतीक शुभम हंसराज बताए जाते हैं। पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमध्ये जो मंदिर चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता दिनांक 6 जानेवारी रोजीचा, तो आमच्या तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गोपनीय माहिती काढून तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदरील गुन्हा करणारे आरोपी रितेश उर्फ मोंटू सोनकुसरे, त्यांचे सहकारी अंकुश बंडूजी माडके आणि प्रतीक शुभम हंसराज असे हे 3 जण आहेत। या लोकांना जेव्हा मंदिर चोरीच्या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलं तेव्हा त्यांनी चोरीतले एम्प्लिफायर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि रोख रक्कम असं त्यांच्याकडनं काढण्यात आलं, रिकव्हरी करण्यात आली। त्याशिवाय मोटर वाहन चोरीची त्यांनी चोरलेली मोटरसायकल ही सुद्धा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आली आणि त्याशिवाय घरफोडीचे 2 मधील गेलेले त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे ह्या 3 आरोपितांकडनं एकूण 4 गुन्हे पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीतून रिकव्हर करण्यात आलेले आहेत। सदरील गुन्ह्यांचा तपास आमच्या आदरणीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या पोलीस स्टेशन हुडकेश्वरचे डीबीचे PSI माधव गुंडेकर, त्याच्यानंतर PSI डोईफोडे आणि त्यांच्या टीममधले पोलीस अंमलदार संदीप पाटील, पोलीस हवालदार मनोज नेवारे, पोलीस हवालदार संतोष सोनटक्के, पोलीस हवालदार गणेश बोंद्रे, पोलीस हवालदार चंद्रशेखर कौरती, नाईक पोलीस शिपाई राजेश मोते, पोलीस अंमलदार मंगेश मडावी, पोलीस अंमलदार राजेश धोपटे, नाईक पोलीस अंमलदार विजय सिन्हा या सर्वांनी एकत्रित प्रयास करून हे 4ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।